हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। पालघर, रायगडसह नाशिक आणि पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। 24 तासात पावसामुळे 12 जणांचा बळी। नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी, नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा धोका काही प्रमाणात कमी होणार, मात्र पर्जन्यवृष्टी कायम राहणार। सप्तशृंग गड आणि परिसरात आज, उद्या आणि परवा प्रवेशबंदी, नांदुरी ते सप्तशृंग गड घाट मार्गही बंद राहणार। धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदी काठावरती जाण्यास मनाई। तब्बल 18.5 तासांनी अखेर मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरू, दरड कोसळल्यामुळे वाहतूक होती ठप्प। 7,000 कोटी खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित। मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता, दरड कोसळल्यानं रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली। 17 गाड्या रद्द, 31 गाड्यांचे मार्ग बदलले। आळंदीतल्या पूरपरिस्थितीमुळे उद्याच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध, मानाच्या 56 दिंड्यातल्या 560 वारकऱ्यांनाच परवानगी, वारकऱ्यांना थेट पुण्यात येण्याचं आवाहन। पुण्याच्या धरणांमध्ये 3.5 महिने पुरेल एवढा पाणीसाठा, काल 24 तासामध्ये साठलं 2.25 महिने पुरेल एवढं पाणी। पुण्याच्या धरणांमध्ये सध्या 10.68 टीएमसी पाणीसाठा। घाटमाथ्यावरच्या पावसामुळे उजनी धरणात आवक वाढली, दौंड बंधाऱ्यातून 1.45 लाख क्युसेक वेगानं विसर्ग, उजनी 48 तासात 4.25 टीएमसी आवक। वाराणसीहून नागपूरला येणाऱ्या महिलांना दानापूर सिकंदराबाद रेल्वेगाडीत भयानक अनुभव, आरक्षित डब्यात विनयभंग, छेडछाड, रेल्वेगाडीसमोर उतरून रेल रोको करूनही उपयोग नाही, यूपी नागपूर पोलिसांची बेफिकिरी। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनानंतर आता काँग्रेस करणार रघुपती राघव राजाराम सत्याग्रह, राम मंदिरातील दानचोरी विरोधात आजपासून राज्यव्यापी आंदोलन। रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर, अतिरिक्त वेळेत स्पेनचा पोर्तुगालवर 1-0 विजय, स्पेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक। हेडलाइन्स नंतर बुलेटिनमध्ये